नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आणि कसे आहात सगळे? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे। आणि आयुष्य एकदाच मिळतं, सो एन्जॉय एव्हरी मोमेंट। आणि फायनली आपण इथे पोहोचलेलो आहे सौंदत्ती किंवा यल्लमा रेणुका देवी असंही म्हटलं जातं इथे। आणि स्टे कंटिन्यू, पुढचा प्रवास कसा होतो, काय होतो, ह्यांची रीत परंपरा काय आहे तेही तुम्हाला समजेल। पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करा। फेक पाय पड होय बाय एक बस 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 लय नको पिलो होते, तोंडात पाणी घाल नकोस। बस 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 खांद्यावर घाला ते। आता माझ्या माहितीनुसार म्हणजे मी प्रत्येक वर्षी येते असं नाहीये, दादा प्रत्येक वर्षी येतो, तर त्याच्याकडूनच जर काही आम्हाला छोटी मोठी माहिती मिळाली आहे हीच की बेळगाव जिल्ह्यापासून हे साधारण 70 ते 75 किलोमीटर अंतरावरील सौंदत्ती तालुक्यात यल्लमा देवी म्हणजेच रेणुका मातेचं मंदिर आहे। आणि हे कर्नाटक भाषेत ना याला यल्ला म्हणजेच सर्व आणि अम्मा म्हणजेच आई, यल्लमा म्हणजेच ही सर्वांची आई असं ह्याला म्हटलं जातं किंवा मानलं जातं। आणि हे देवीच्या शक्तिपीठांपैकी एक मानलं गेलेलं मंदिर आहे। आणि हे ज्या डोंगरावर आहे ना तर त्याला यल्लमाचा डोंगर असेही म्हटलं जातं। आता बहुतेक लोकांची ही कुलदैवत आहे, तर ह्या देवीच्या मंदिरात मंगळवारी, शुक्रवार किंवा पौर्णिमेला इथे खूप गर्दी असते। आणि आम्ही ज्या दिवशी गेलेलो ना तर त्या दिवशी खरंच गर्दी नव्हती। मोस्टली ना की दक्षिण भारतीय राज्ये कर्नाटक किंवा तमिळनाडू, तेलंगणा, केरळ, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील राज्यांमध्ये प्रामुख्याने की ह्या देवीची पूजा केली जाते। ती परशुरामाची आई आणि विष्णूचा 6वा अवतार आहे असं मानलं जातं। इथे ना नवरात्रीमध्ये सुद्धा खरंच खूप गर्दी असते। पूर्वीपासूनच इथं परंपरा वगैरे अशी आहे की ह्या जलाशयामध्ये ना की आंघोळ करून की नवीन कपडे घालायचे आणि नंतर हे लिंब नेसवतात। आणि जे कोणी येतील म्हणजे कंपल्सरी असं काही नाही आहे की ॲटलिस्ट एक वर्षातनं एकदा तरी आमच्या घरी आम्ही हे लिंब वगैरे नेसत असतो। आणि पूर्ण टोटली नवीन कपडेच आपल्याला घालायचे असतात आणि त्याच्यावर लिंब नेसायचे। आणि अशा पद्धतीने हे नवीन ड्रेस वगैरे घालून ह्यांच्याकडं ती पूजा वगैरे करून घ्यायची, लिंब वगैरे नेसायचं आणि पूर्ण मंदिराच्या आवारात ना की प्रदक्षिणा घालायच्या आणि दर्शन वगैरे घ्यायचं। आणि दुसरीकडे एक मंदिर आहे तर तिथे त्या दर्शनासाठी जायचं। इथं लिंब नेसायचं आणि दुसरीकडे अजून एक मंदिर आहे तर तिथं दर्शन घेऊन मग आपलं पूर्ण दर्शन म्हणजे यल्लमा देवी रेणुका देवीचं पूर्ण दर्शन होतं। जसं आपण लिंब नसतो ना तसं गाडीलाही म्हणजे लिंब वगैरे असं घालतात, तर तेच हे करत आहेत। ते निघाले वाटतं बघ चाकाच। हे गाडीचं असंच बांधून ठेवायचं का? नाही काय माहिती काय करतात। काय म्हणतात?
इथे लिंब नेसून दर्शन वगैरे घेतलं आणि हा रोड डायरेक्ट तिथं अजून एक मंदिर आहे. तर अशी परंपरा आहे की इथलं दर्शन झालं की तिथले जाऊन देवीचं दर्शन घ्यायला जावं लागतं आणि मग नंतर ना आपलं हे यल्लमा देवीचं म्हणजे दर्शन हे पूर्ण होतं. ए श्रीशा, ॲक्च्युली आज थोडी गर्दी नव्हती, पण ज्यावेळेला आम्ही आतमध्ये गेलो ना तर त्यावेळेला आरती सुरू होती, त्यामुळे थोडंसं आम्हाला रांगेत उभं राहायला लागलं. तिथं आत ऐकलं झालं पाहिजे जोरात. साडेसात-आठच्या दरम्यान इथलं ही दर्शन झालं आणि इथून आम्ही निघालो. चिंचलीला जायचं होतं, पण रात्री ते आय थिंक 9-9:30 वाजता बंद होतं, त्यामुळे तिकडे काही जाता आलेलं नाहीये. मामा म्हणाल पाहिजे. ॲक्च्युली भासा असतं माझं, म्हणजेच रात्री जेवत नाही आहे मी, पण सकाळचं पण जेवण झालेलं नव्हतं. गडबडीत आम्ही निघालो महाराजांचा आहार वगैरे करून आणि थोडंसं एक्झर्शनमुळं चक्कर आल्यासारखं होत होतं, म्हणून विचार केला की बाबा आपण जेवणाला थांबूच. आणि हे हॉटेल खरंच खूप भारी आहे, प्युअर व्हेज आहे आणि दादाच्या फ्रेंड्सच आहे आणि एकदा नक्की तुम्ही ह्या हॉटेलला भेट द्या. चिक्कोडीच्या थोडंसं पुढे आहे, त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटकातल्या लोकांना ही जवळ आहे. प्युअर व्हेज आहे, एन्व्हायरमेंटही छान आहे, छोटे मोठे कार्यक्रमही होतात इथे. हा काही हॉटेलचा प्रमोशन व्हिडिओ वगैरे नाही आहे, पण जेवण खरंच खूप छान आणि टेस्टी होतं आणि सर्व्हिस पण खूप फास्ट आहे. अगं घ्यायला डायरेक्ट नंदी फॅक्टरीवरून सरळ जायचं, कुठं राईट लेफ्ट घ्यायचं, तिथं पुढं जरासं. खरंच इथले ओनर ना खरंच खूप छान आहेत आणि आम्ही ना जेवण करून बाहेर येताना सुद्धा आम्हाला गाडीपर्यंत सोडायला आले ते आणि रोड वगैरे पण सांगत होते ते. तर चला, तर व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.